काँग्रेसच्या तमाम नेत्यांना, कार्यकर्त्यांना व समर्थकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एका कट्टर शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र। आपणास पत्र लिहिण्याचे कारण असे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवली। काही गद्दारांनी शिवसेनेसोबत व उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली खरी, पण महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांनी या गद्दारीचा धडा त्यांना शिकवला। महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांच्या महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार केले आणि या गोष्टीचं संपूर्ण श्रेय जातं ते एकाच व्यक्तीला, आणि ते व्यक्ती म्हणजे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे। लोकसभेचा निकाल लागला आणि काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं। खरं तर खुद्द काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना या यशाची अपेक्षा नव्हती, मात्र काँग्रेस पक्षाला हे यश मिळू शकलं ते केवळ उद्धव साहेबांमुळे व त्यांच्या समर्थकांमुळे। मात्र लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट कमी होता, म्हणून उद्धव ठाकरे यांना विधानसभेला कमी जागा देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते सध्या करत आहेत। मात्र काँग्रेसी नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जे यश महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालं आहे ते केवळ उद्धव साहेबांमुळे मिळालं आहे। उद्धव साहेबांच्या झंझावाती सभा, साहेबांची भाषणं व साहेबांच्या विचारांमुळे अवघा महाराष्ट्र हादरला व सर्वसामान्य मतदारांनी महायुतीला धडा शिकवला। अर्थातच काँग्रेस पक्षाने सुद्धा उद्धव साहेबांना साथ दिली व महाविकास आघाडी एकत्र लढून एवढा मोठा विजय मिळवू शकली। मात्र आता विजयाचे हे आकडे काँग्रेसच्या काही नेत्यांच्या डोक्यात शिरले आहे। काँग्रेस म्हणजे महाराष्ट्रात सर्व काही आहे असा भ्रम या काँग्रेस नेत्यांच्या मनात निर्माण झालाय। मात्र महाराष्ट्र म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र ही गोष्ट काँग्रेस पक्षाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे। लोकसभेला ज्या प्रकारे उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने यश मिळवलं व महायुतीला धूळ चारली, तशीच धूळ विधानसभेला सुद्धा महायुतीला चारायची आहे। उद्धव साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाने आपल्या डोक्यातील अहंकार काढून उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे। लोकसभेला उद्धव ठाकरे साहेबांना कमी जागा मिळाल्या म्हणून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असेल तर एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही हे कधीच सहन करून घेणार नाही। आम्ही मित्रता निभावणं जाणतो तर शत्रुत्व स्वीकारायला सुद्धा आम्ही घाबरत नाही। शंका असेल तर भारतीय जनता पक्षाला विचारून बघा। एवढे बोलून मी माझे मनोगत इथेच थांबवतो आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी व उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पुढील 5 वर्ष आपल्याला एकत्र येऊन लढायचं आहे। त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना व समर्थकांना आतापासूनच सदिच्छा। जय महाराष्ट्र।